नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. स्मशान ते भूमी प्रेतरूप जन, सेवा भक्तिहीन ग्रामवासी. भरती लपोटे श्वानाची आपरी, वस्ती दिली घरी यमदूता. अपूज्य लिंग तेथे अतीतने घे थारा, ऐसी वस्ती चोरा कंटकांची. तुका म्हणे नाही ठावी तिथ माती, यमाची निश्चिंती कुळवाडी. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामधून ज्या ठिकाणी भगवंताची भक्ती होत नाही, जे लोक त्या ठिकाणी भगवंताच्या सेवेपासून सदैव दूर राहतात, ईश्वर भक्ती ज्यांना आवडत नाहीत, तर असं जे गाव आहे त्या गावामध्ये राहणारे जे लोक आहेत, तर ते कोण आहेत, तर याचा महिमा जगद्गुरु तुकोबारायांनी या अभंगामध्ये वर्णन केलेला आहे. बघा, भगवंताने ही संपूर्ण सृष्टी निर्माण करत असताना या संपूर्ण सृष्टीमध्ये सर्वात उत्तम जीव जर कोण बनवला असेल तर तो आहे मानव. काय कारण परमेश्वराने जी सृष्टी निर्माण केली, तर त्या प्रत्येक जीवाच्या ठिकाणी त्याला शरीर देत असताना जसे आपल्याला हात आहेत, पाय आहेत, डोळे आहेत, नाक आहे, जिव्हा आहे, बाकी जे काही इंद्रिय आहेत, आता प्रत्येक योनीमध्ये वेगवेगळे असतात, पण असतातच की नाही. डोळे असतात, ऐकू येतं, कानही असतात, खायासाठी तोंडही असतं, है की नाही. मग एवढ्या सर्व ज्या काही योन्या होतात, मग त्याच्यामध्ये मनुष्य योनीच त्या ठिकाणी श्रेष्ठ का आहे, तर म्हणतात की भगवंताने या मनुष्य जन्मामध्ये, मनुष्य योनीमध्ये माणसाला विचार करण्याचं सामर्थ्य दिलेलं आहे. इतरत्र ज्या योन्या आहेत, तर त्यांना पाप काय आहे, पुण्य काय आहे, लाभ काय आहे, हानी काय आहे, जय काय आहे, पराजय काय आहे, याचं ज्ञान त्यांना त्या त्या योनीमध्ये नाही. अहो, आपण म्हणतो पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगीती. काय अहो, पशूंना कुठे पाप पुण्य याचं काही ज्ञान आहे का? नाही. आणि जर त्यांना पाप आणि पुण्याचं ज्ञान असतं तर इथं जागा कमी पडली असती की नाही. अहो, गावातले जेवढे जनावर आहेत, जेवढ्या मांजरा आहेत, नंतर जेवढे काही असतील पशु,
तर ते सर्व या ठिकाणी येऊन बसले असते. अरे बाबा, आपला सुद्धा उद्धार झाला पाहिजे, आपल्याकडूनही काहीतरी पुण्य घडलं पाहिजे, हे की नाही. पण येतात का ते? नाही. म्हटले त्यांना पाप आणि पुण्याचं ज्ञान नसल्या कारणाने ते या ठिकाणी येऊ शकत नाहीत. मग तुकोबाराय या अभंगामधून याचं वर्णन करत आहेत की ज्या भूमीमध्ये तुकोबाराय म्हणतात की ती भूमी स्मशान आहे. म्हटले कोणती भूमी स्मशान आहे? नंतर तुकोबाराय म्हणतात की ते लोक प्रेत रूप आहेत. म्हटले कोणते लोक? पुन्हा तुकोबाराय म्हणतात की ज्या गावामध्ये राहणारे लोक भगवंताची भक्ती करत नाहीत, ज्या भूमीवरती भगवंताचं नामस्मरण होत नाही, भजन होत नाही, कीर्तन होत नाही, तर अशी जी भूमी आहे तर तुकोबाराय म्हणतात स्मशान ते भूमी प्रेत रूप जन. जी भूमी आहे ती स्मशान रूप आहे. स्मशान रूप, अहो स्मशान पाहिले की नाही? स्मशान हे प्रत्येक गावाच्या मधोमध असतं, हे की नाही? होच म्हणता का? असे डोलूच राहिले. गावाच्या मधात असते की नाही स्मशान? मग तेच विचारू राहिलो तुम्हाला की स्मशान हे गावाच्या बाहेर असते, हे की नाही? मग तुम्ही म्हणाल की गावामध्ये स्मशान भूमी का नसते मधोमध? तर आपण पाहतो की स्मशानाला आपण अपवित्र मानत असतो. काय मानत असतो? अपवित्र मानत असतो. मग स्मशानामध्ये जर आपण कधी गेलो, अहो एखादा व्यक्ती मेला, तर मग आपण कुठे जातो? त्याला घेऊन स्मशानामध्ये जातो. आणि स्मशानातून घरी आलो की लगेच जेवायला बसतो, आहे की नाही? अहो कुठं म्हणता? स्मशानातून आले की आता तुम्ही बसत असाल, तुमचा तो अनुभव आहे की नाही? तुम्ही नाही कुठं म्हणता, खरं आहे तुमचं म्हणणं आहे. तसं पाहिलं तर स्मशानातून आता आजकाल पद्धतच अशी चुकीच्या पद्धती रूढी परंपरेनं आपल्यामध्ये आल्या. पूर्वीच्या काळामध्ये स्नान केल्याशिवाय कोणीही जेवत नव्हतं. आता मातीहून आले की लगे हातपाय ते लिंबाचा डगळा काय असतो नसतो ते पाणी गिनी काय करतात आणि लगेच जेवायला बसतात. परंतु शास्त्रामध्ये या गोष्टीचा निषेध केलेला आहे. कारण स्मशान हेच मूलतः अपवित्र आहे. मग अपवित्र जागेतून जर आपण आलो तर अगोदर आपल्याला शारीरिक शुद्धी करावी लागते, म्हणजेच स्नान करावं. जर तुम्ही यज्ञोपवीत धारण करत असाल तर ते जाणवं, यज्ञोपवीत बदलावं. यज्ञोपवीत बदलल्यानंतर मग त्या ठिकाणी तुमच्या पुढच्या क्रिया काय होतील? चालू होतील, आहे की नाही? आणि म्हणून स्मशानाला अपवित्र मानलेले. आणि तेच तुकोबाराय म्हणतात की ती भूमी स्मशान आहे की ज्या भूमीमध्ये भगवंताची भक्ती होत नाही. आता तुमच्या भूमीचं काहीतरी पुण्य असेल, पूर्व, हे की नाही? अहो पूर्व पुण्याई होती म्हणून या ठिकाणी आश्रम झाला, बाबा आले, नाही तर तुम्ही एवढे सुधीतले लोक होते का? खरंच होते का? नव्हतं. आणि पळसखेडचं नाव आज महाराष्ट्राच्या कोणत्या कान्याकोपऱ्यात तुम्ही जा तर पळसखेडून आम्ही आलो म्हटलं की
लगेच तुमचा आदर सत्कार सुरू होतो. या 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 पळसखेडचे बाबाच्या आश्रमावरचे तिथले गावचे लोक आहे ते, आहे की नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य की हे या भूमीचं पुण्य उदयाला आलं. आणि तुकोबाराय म्हणतात की ती भूमी स्मशान आहे की ज्या ठिकाणी भगवंताची भक्ती होत नाही. मग पुढे म्हणतात प्रेतरूप जन आणि सेवा भक्तीहीन ग्रामवासी. ते माणसं प्रेतरूप आहे म्हणतात. प्रेत समजतं ना, प्रेत मड. अरे मड हे जिवंत नसतंय, मड्यावर त्याला घेऊन जात असतात. काय तर जे प्रेत आहे, तर प्रेत कोणाला म्हटलं जातं की ज्याच्यामध्ये आता काही चेतना उरलेली नाही, त्याला काय म्हटलं जातं, प्रेत म्हटलं जातं. तुम्ही म्हणसाल महाराज आम्ही चालतो बोलतो मस्त भजे खातो, आहे की नाही. आज भोगी होती तर भोगीच्या भाकरी खाल्ल्या मस्त बाजऱ्याच्या करून, आहे का नाही, खाल्ल्या का नाही. तर महाराज म्हणतात की बाबा अरे चालणं बोलणं वावरणं म्हणजेच तो व्यक्ती जिवंत आहे असा त्याचा अर्थ होत नाही. पण तुकोबाराय म्हणतात की तो तुम्हाला जरी जिवंत दिसत असेल परंतु आध्यात्मिक दृष्टीने तो प्रेतरूप आहे. म्हटले प्रेतरूप, अहो सर्व गाव जिवंत दिसतंय, महाराज तुम्ही प्रेतरूप का म्हणता. तर तुकोबाराय म्हणतात की जो व्यक्ती भजन करत नसेल, भगवंताची भक्ती करत नसेल, नित्य नेमाने उपासना करत नसेल, तर असा व्यक्ती समजायचं की तो प्रेतरूप आहे. आणि पुढे म्हणतात सेवा भक्तीहीन ग्रामवासी, की ज्या गावातील लोक अतिथीची सेवा करत नाहीत, अतिथी म्हणजेच न तिथी अतिथी, की ज्याची येण्याचीही तिथी नसते, न म्हणजे नाही, ज्याची येण्याची तिथी नसते आणि जाण्याची सुद्धा तिथी नसते, त्याला काय म्हणतात अतिथी, आहे की नाही. न तिथी अतिथी. तर तुकोबाराय म्हणतात की ज्या गावातील लोक अतिथीची सेवा करत नाहीत, ईश्वर भक्ती करीत नाहीत, तर असं गावही त्या ठिकाणी ते गावच स्मशान म्हणून समजलं पाहिजे, आहे का नाही. पुढे तुकोबाराय म्हणतात भरतील पोटे श्वानाची या परी, वस्ती दिली घरी यमदूता. तुकोबाराय म्हणतात की भरतील पोटे श्वानाची परी, की जे लोक परमार्थ करत नाहीत, देवाची भक्ती करत नाहीत, तर तुकोबाराय म्हणतात ते भरतील पोटे श्वानाची परी, कुत्र्याप्रमाणे आपलं त्या ठिकाणी पोट भरत असतात. कशाप्रमाणे, कुत्र्याप्रमाणे. म्हटले एवढी खालची उपमा तुकोबारायांनी का दिली, कारण तुकोबारायांना दुसरा दृष्टांत एखादा आठवायला पाहिजे होता, पण कुत्र्याचंच उदाहरण तुकोबारायांनी का दिलं. तर तुकोबारायांना हे सांगायचंय की भगवंताने आपल्याला जो देह दिला तर हा अतिशय त्या ठिकाणी महत्वाचा आहे. मग एवढा महत्वाचा दुर्लभ असा देह देऊनही सुद्धा ज्याच्या जीवनामध्ये कोणताच नित्यनेम नाही, काय अहो जो कधी सकाळी उठल्यानंतर देवाचं दर्शन करत नाही,
कधी 2 मिनिटं उपासना करत नाही, कधी कोणत्याच देवाला हातही जोडत नाही. बस सकाळी उठलं की चहा, नाश्ता, पाणी, भोजन, खाणे पिणे, सोने, याच्या व्यतिरिक्त तो दुसरं काही करत नाही. तुकोबराय एका अभंगामध्ये म्हणतात का नाही, काही नित्यनेमावीन अन्न खायतो श्वान. तुकोबराय म्हणतात की ज्याच्या जीवनामध्ये काहीच नित्यनेम नाही, काहीच नित्यनेम नाही, काही नित्यनेमावीन अन्न खायतो श्वान. अहो, काहीतरी नित्यनेम प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये लावून घेतला पाहिजे, की बाबा सकाळी उठल्यानंतर, स्नान झाल्यानंतर आम्ही दररोज देवाचं दर्शन करू वगैरे वगैरे, हे असे नित्यनेम आपण लावून घेतले पाहिजे. तर तुकोबाराय म्हणतात की कोणतीही उपासना, कोणतंही देवाची भक्ती न करता जर तो निस्ता जेवत असेल तर ते श्वानाप्रमाणे आहे. कारण श्वान जे असतं, तर श्वानाला पहा तुम्ही, कुत्रा, तर कुत्रा, तुम्ही जर कुत्र्याला पोळी टाकायला गेले तर कुत्रा हातातली पोळी पडू देतं का? लगेच तुमच्या पोळीच्या दिशेने ते पळत पळत येत. तुम्ही लगे असं जर वरती पोळी धरली तर ते उड्या मारून खायला तयार राहतं. पहा तुम्ही, अशी पोळी धरून पहा, ते कुत्रा असं खालून उडी मारून ती पोळी हिसकायला करतं की नाही. म्हणजे त्याला याचंही ज्ञान नसतं की ते कसं खाल्लं पाहिजे, काय खाल्लं पाहिजे, याचं त्याला ज्ञान असतं का? मग कुत्र्याचंच का उदाहरण दिलं तुकोबारायांनी माहितीये? अहो, जे कुत्र पोळ्या बी खातं, त्या कुत्र्याला जर हाडं खायला भेटले तर ते हाडकं बी खातंय. काय? त्याची जर त्याला शुद्ध सात्विक आहार खायला मिळाला तर ते तृप्त राहतं का? शांत बसतं का? पहा तुम्ही, जिथं खाटकाचे दुकानं असतात त्या दुकानाच्या भोवती किती कुत्रे राहतात. मग तिथं त्यांना चांगल्या पुरणाच्या पोळ्या खायला भेटतात का? भेटतात का? नाही. तर तुकोबाराय म्हणतात तिथे सुद्धा ते नाक खुपसायला जाते. आणि म्हणून महाराज म्हणतात की बाबांनो, भरती लपोटे श्वानाची या परी. कुत्र्यासारखे त्या ठिकाणी निस्ते खळगे भरत राहतात, पोट भरत राहतात. आणि वस्ती दिली घरी यमदूता. असे जे लोक नुसतं खाण्यामध्ये, पिण्यामध्ये, मस्ती करण्यामध्ये जे आपलं जीवन घालवतात, तर महाराज म्हणतात की त्यांनी यमदूतांना आपल्या घरामध्ये स्थान दिलंय म्हणून समजलं पाहिजे. काय? यमदूत त्यांच्या घरचे पाहुणे होतात. मग पुढे म्हणतात, अपूज्य लिंग तेथे अतीत नेघे थारा. ऐसी वस्ती चोरा कंटकांची. तुकोबाराय म्हणतात की ज्या गावात पूजेला योग्य असं शिवलिंग किंवा विष्णू प्रतिमा नाही, म्हणजेच देवालय नाही, मंदिर नाही, अतिथींसाठी आश्रयालय नाही, तर अशा ठिकाणी चोरांची व दुर्जनांची वस्तीच त्या ठिकाणी असते. पहा, म्हणून प्रत्येक गावामध्ये एक तरी मंदिर असावं, याच्यासाठी रामदास स्वामींनी प्रत्येक गावामध्ये मारुतीचे मंदिर स्थापन करायला लावले. म्हणून आपण पहा, एखाद्या गावामध्ये कोणतं मंदिर असेल नसेल, परंतु मारुतीचं मंदिर असते की नाही. पण केवळ मंदिर असूनही उपयोग नाही. अहो, त्या मंदिरावर कोणीतरी सेवा केली पाहिजे की नाही.
कोणी झाडू मारायला भेटलं पाहिजे की नाही, कोणी देवाची सेवा करायला गेलं पाहिजे की नाही. अहो मंदिर, कधी कधी अशी परिस्थिती असते, आता तुम्ही गृहस्थी लोक, आता बहुतांशी आता लोक सुज्ञ झाले, परंतु पूर्वीच्या काळामध्ये त्या मारुतीच्या मंदिरावर बी कोणी जात नव्हतं. काही काही ठिकाणी आजही कोणी जायला तयार नाही. मग गावातले जे भटके कुत्रे असतात तेच मंदिरात तिकडं तिकडं फिरतात, है की नाही. अहो कधी कधी तर अशी परिस्थिती पाहायला मिळते, कुत्रेच अभिषेक करून जातात. त्या कुत्र्याला काही नॉलेज असतं का? नाही. आता जुन्या काळात कशाचे दरवाजे आणि गिरवाजे मंदिराला, म्हणजे गावामध्ये मंदिर असूनही फायदा नाही, तर त्या गावामधील मंदिरामध्ये असणाऱ्या देवतेची सेवा सुद्धा झाली पाहिजे, हे का नाही. अहो माणूस ओघामध्ये मंदिर तर बांधून टाकतो, परंतु त्याची सेवा आपल्याकडून घडते का? घडली पाहिजे. गावातील जेवढे देवता आहेत, ग्रामदैवत ज्याला म्हटलं जातं, त्या ग्रामदैवताची नित्य नेमाने आपण दर्शनाला का गेलं पाहिजे, की निदान दर्शनाला गेलं म्हणजे निदान आपण घाण दिसली तर थोडं झाडून काढू, स्वच्छता करू, निदान देवाला 2 फुलं वाहू, पूजा करू, याच्यासाठी नित्य नेम असतो. तेच तुकोबाराय म्हणतात की अपूज्य लिंग तेथे अतीत निघे थारा, ऐसी वस्ती चोरा कंटकांची. की ज्या गावामध्ये लोकांना देवाची आवड नाही, आता देवाची आवडच नाही तर देवाचं ते मंदिर बांधतील का? नाही. पुन्हा म्हणतात की जे अतिथी आहेत त्यांना राहण्यासाठी कुठं आश्रय लागतो, तर त्यांच्यासाठी आश्रय नसेल तर मग अशा गावामध्ये चोर राहतात, अशा गावामध्ये दुर्जनांची वस्ती त्या ठिकाणी असते, असं तुकोबारायांना म्हणायचंय. म्हणून तुमच्या गावामध्ये जर चोरांना दुर्जनांना जर राहू द्यायचं नसेल तर त्याच्यासाठी देवालय तुम्ही बांधा, हे का नाही, मंदिरं बांधा, धर्मशाळा बांधा, की जेणेकरून येणारे जे काही वाटसरू असतील त्यांना तिथे राहण्यासाठी आश्रय निर्माण होईल. मंदिरं असतील तर उपासना करण्यासाठी स्थान निर्माण होईल. आणि तेच तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे नाही ठावी ती तमती, यमाची निश्चिंती कुळवाडी. तुकाराम महाराज म्हणतात, कोणत्या तिथीला कोणते धर्मकृत्य करावे हे ज्यांना कळत नाही ती माणसे यमाची कुळे असतात, यात शंका नाही. पहा, अतिशय सुंदर तुकोबाराय म्हणतात की कोणत्या तिथीला कोणतं कृत्य केलं पाहिजे हे आपल्याला कळालं पाहिजे. पहा, या संपूर्ण विश्वामध्ये आपण जर विचार करायला गेलो तर जेवढे धर्मपंथ असतील तर त्या धर्मपंथामध्ये सर्वात श्रेष्ठ आपला हिंदू सनातन धर्म आहे. काय? अहो आता नेमकाच मागचा महिना कोणता झाला? डिसेंबर महिना झाला. अहो ख्रिश्चन लोकांचा कोणता सण असतो? ख्रिसमस, नाताळ. आता ख्रिश्चन लोकांचा विचार केला तर वर्षातून एकदाच तो सण येतो, है की नाही. बाकी इतर जे काही धर्म तुम्ही पहा तर त्या धर्मांमध्ये वर्षातून एकदा दोनदाच असतो सण. पण आपल्या हिंदू सनातन वैदिक धर्मामध्ये जर तुम्ही पाहिलं तर चैत्रापासून गुढीपाडव्यापासून तर लगे फाल्गुन पर्यंत, हे नाही, फाल्गुनच शेवट असतो ना, तर फाल्गुन पर्यंत
प्रत्येक महिन्यामध्ये काही ना काही सणासुदीचे आपल्याला पाहायला मिळतात, है की नाही? म्हणजे प्रत्येक गोष्टी, म्हणजे प्रत्येक महिन्याला नवनवीन उत्सव असतील, सण असतील, हे आपल्याला साजरे करायला भेटतात, है की नाही? आता उद्याचा कोणता सण आहे? मकर संक्रांती आहे उद्या. तर उद्याची जी मकर संक्रांती आहे, त्या मकर संक्रांतीचं अतिशय महत्व त्या ठिकाणी आहे का नाही? ज्यावेळेस सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो, है का नाही, तर ती मकर संक्रांतीचा पर्व आणि मकर संक्रांतीच्या पर्वाचं जे काही महत्व आहे तर ते आपण उद्या पाहू. पण मकर संक्रांतीला यावर्षी एकादशी आली. कोणती एकादशी आली? षटतीला. तर त्या ठिकाणी 6 प्रकारचे कृत्य या दिवशी करायचे असतात, ठीक आहे? ते कोणते कोणते? आता आपला टाइम संपला. बस. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री गुरुदेव भगवान की जय. काशी विश्वनाथ भगवान की जय. ओम नमः पार्वती पते. हर हर महादेव.